नमस्कार माऊली. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की देव हे सातत्याने दयाळू असतात. त्यांनी नेहमी आपलं कल्याणच करावं. आपल्या हितासाठी किंवा आपल्या दुःखासाठी सुद्धा आपण त्यांनाच कारणीभूत धरत असतो. यात गैर काही नाही, चूक काहीही नाही. कारण आपण हे जाणून असतोच की या सर्व सृष्टीची चक्र भगवंत चालवतायत आणि तेच आपले तारणहार देखील आहेत. पण भगवंतांचं कार्य केवळ सगळ्या जीवांची भरभराट करणं, त्यांचं कल्याण करणं एवढंच नाही, तर त्यांना योग्य ती शिकवण देणं, मानवता, प्रामाणिकता, धर्म यांचं संगोपन होतं का नाही याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं हेही आहेच. आणि म्हणूनच मनुष्याच्या वर्तनावर वचक असावा, त्याचं वागणं नेहमी सहिष्णुतेकडे झुकलेलं असावं. म्हणून शनिदेवांची नेमणूक आहे असं म्हणतात. आता न्यायदेवता म्हणून प्रसिद्ध असलेले शनिदेव त्यांच्या दंडात्मक भूमिकेतनं आपल्याला नेहमी शिक्षा आणि दंडविधान देतच असतात. आणि यातून ते जी शिकवण देत आलेत त्याच्यातून मनुष्य मात्राचं जन्मभराचं कल्याणच झालेलं आहे. अशीच एक कथा म्हणजे संपत शनिवारचं व्रत. पाहूया ही कथा काय आहे ती. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम त्वं नमामि शनैश्चरम. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तं नमामि शनैश्चरम. बरं का गोपाल, मालती, शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत आणि भगवान शिवशंकराला ते आपला गुरु मानतात. शनी ही न्यायाची देवता आहे. माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांची फळे आणि शिक्षा शनी देवता देते. केवळ शनी जयंती दिनी नव्हे तर प्रत्येक शनिवारी या मंत्राचे पठण करावे. शनीला तेल अर्पण करावे. घ्या, तुमची पहाट आता होते वाटतं. इतका वेळ लागतो का दूध गरम करायला? आणा इकडे. या असल्या कामचुकार लोकांना आहे ना कामावरच काढून टाकायला हवे. चला चला निघा. हे काय एवढं कमी? माझ्या हे लक्षात येत नाहीये की आज एवढ्या प्रातःकाली पिताश्रींनी आपणा सर्वांना एकत्रित कशा करता बोलवलं असेल? आणखी कशासाठी असणार? आम्हाला सुतावरून स्वर्ग गाठता येतो. त्यांना हेच सांगायचे असेल की आपण सर्वांमध्ये सर्वात गुणी कोणी असेल तर तो गोपाल आणि ती मालती. आपण सर्व तर जणू नतद्रष्टच. नाहीतर काय, खरे तर आपल्यात शेंडेफळ म्हणजे हाच. तरी पण आपण श्रावण बाळ असल्याची आविर्भावात राहायचं. आणि त्यात भर म्हणजे ती मालती. आता ती सर्वात धाकटी सून, तिने आमचे अनुकरण करावे तर उलट तिच्या आचरणाचे दाखले देत असतात पिताश्री. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम त्वं नमामि शनैश्चरम. बल्लाळ, हो बल्लाळ.
बाहेर ये. कुठे आहेस तू? सावकार, हा तर आपल्या सावकार महोदयांचा आवाज. कशासाठी आले असतील? सावकार महोदय यावे, आपले स्वागत आहे. सावकार, कृपा करून आत यावे. जलपान वगैरे काही? बल्लाळ, आज मी हे अधोरेखित करतो की तुझा हा पुत्र आणि सुनबाई मालती साऱ्या गावानं यांचं अनुकरण करावं. आदरातिथ्य कसं करावं हा पाठ यांच्याकडून घ्यावा. आता हे बघ, अतिथी दारात उभा आहे, पण या तुझ्या 2 सुना नुसत्याच उभ्या आहेत. अहो नाही, तसे नाही. कदाचित त्या इतर कामामध्ये व्यस्त असतील म्हणून. अन्यथा होय. आणि आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आपले इथे येण्याचे प्रयोजन काय ते स्पष्ट करावे. हो, असं हा, एवढी गुरमी. अरे वा. मागील पावसाळ्यात याचक म्हणून आला होता. कनवटीला धन नव्हतं. दोन्ही हात पसरून धन घेऊन गेला. पेरणी झाली की सत्वर परत करतो असं म्हणाला होता. आठवतं ना? झाली पेरणी, झाली. कुठं आहे धन? अरे कुठं आहे धन? हवं असं काय करताय? इथे आमचे दास व गडी गाव सोडून निघून गेले आहेत. आमचेच कार्य अपूर्ण राहिले. आम्ही स्वतः आमच्या कोणत्याच गोष्टीचा लाभ घेऊ शकलेलो नाही, आणि त्यात आम्ही तुमचे धन कसे परतावू? माधव, शांत हो. सावकार महोदय, मी आपल्याला निर्वाणीची विनंती करतो. बल्लाळ, विनंती मी करतो, आणि तीही तुझ्या भल्यासाठी. तू गावातील एक सन्माननीय आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेस. तुझी उठबस नामांकित व्यक्तीमध्ये गणली जाते, आणि तुझा हाच मान लक्षात ठेवून या तुझ्या दोन्ही उद्धट पुत्रांचं वर्तन मी सहन केलंय. अहो, पण हे आपण सत्य तेच बोलतोय. आजवर अजान बालक म्हणून यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं नाही. आता नाही, आजपर्यंत तुझ्या या दोन्ही लेखांनी तुझ्या अपरोक्ष माझ्याकडून अनेक वेळा धन नेले आहे. सुना म्हणून आणि नाईलाज म्हणून, केवळ नाईलाज म्हणून आज मी तुझी सर्व संपत्ती आणि तुझ्या भूमीतील 2/3 भाग परत घेणार आहे. नाही नाही नाही, असे करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मुलांकडून जे काही घडले त्याला चूक समजावी. विश्वास ठेवा माझ्यावर. मी आपले सगळे धन परत फेडेन. मला कृपया मला थोडा अवधी द्यावा. ते आता शक्य नाही. नाही, मी देखील मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतोय. माझ्याकडे अन्य मार्ग नाही. माझ्याही घरी कार्य आहे, आणि त्यासाठी मला अपार धनाची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मी साऱ्या गावातून शिल्लक रक्कम माझी गोळा करत फिरतोय. म्हणून माझी एकच विनंती आहे, तू तुझ्या सर्व संपत्तीच्या अधिकारावर पाणी सोडून दे. महोदय, चला रे, घ्या सगळं धनधान्य उचलून घ्या. चला, चाल. सावकार, क्षमा मागतो, पण कृपा करून आम्हाला थोडा अवधी द्या. मी स्वतः तुमची पै परत करेन. सावकार, असे करू नका. कृपा करा आमच्यावर. सावकार महोदय, सावकार, कृपा असेल. असे करू नका. कृपा करून थोडा अवधी द्या. चाल घेऊन. महोदय, अरे महोदय, असं करू नका. थांबा. एक बघताय काय? अंगावरचे सगळे अलंकार काढून द्या. नाही, अलंकार नाहीत. चल, द्या लवकर. सावकार, कृपा करून असे करू नका.
सावकार महोदय, महोदय, अहो सावकार, अहो सावकार, सावकार महोदय, अहो पिताश्री, तुम्ही काहीच का म्हणाला नाहीत? अहो आपण जर आजवर तुमचे उद्दाम वर्तन सहन केलेच होते, परंतु असे पित्यास फसवाल असे काही वाटले नव्हते. तुमचा पिता म्हणून घेण्याची लाज वाटते आहे. पिताश्री, आम्हास देखील अभिमान नाही या गोष्टीचा. आम्ही आपले ज्येष्ठ पुत्र असून आपणास सदैव कौतुक ते त्या गोपाळचेच. मग आम्ही आमच्या उन्नतीसाठी बाहेरून धन मिळविले तर त्यात अयोग्य काय? कमवायचे होते ना धन, उचल नव्हती घ्यायची. तुमच्याकडील असलेले धन जर आम्हास दिले असते तर बाहेरून उचल घेण्याची आवश्यकताच भासली नसती. परमेश्वरा, सुप्रभात माई. वाहते आहेस तू तुळशीला पाणी, मग घरातून काय येते आहे तंटावाणी? महाशय, आपण नवखे दिसता आहात गावात. होय, पण ते महत्वाचं नाही. तुझ्या घरात नेमके काय चाललंय ते मला सांग. प्रत्येक घराची स्वतःची अशी कथा असते, तशी आमच्या घराची देखील आहे. सर्व काही सुरळीत सुरू होते, परंतु एका क्षणात अशा काही घटना घडल्या की सर्व संपत्ती, सर्व धन, सर्व निघून गेले. अरे 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 अरे, कसं आहे माई, जो तो आपल्या कर्माने उगवतो आणि अस्त पावतो. जे आपल्या हाती नाही ते आपले कधीच नव्हते, असा नियतीचा नियम आहे. परंतु ध्यानात ठेव, सर्व काही नष्ट झाले असं वाटत असताना आपल्याकडे निश्चितच काहीतरी असते, पण ते आपल्या लक्षातच येत नाही. तुझ्याकडे निश्चित काहीतरी असेल, त्यावर लक्ष केंद्रित कर. येतो हा माई. आजपर्यंत या गावातील कुठल्याही व्यक्तीचे या घरामध्ये माझ्याशी उंच स्वरात बोलायचे धाडस झाले नव्हते, परंतु तुमच्या या दुष्कृत्यामुळे तो सावकार अद्वा तद्वा बोलून गेला, मला अपमानित करून गेला. तरी तुमचे आचरण सुधारत नाही. हे सर्व माझ्या सहनशक्ती पलीकडे गेले आहे. मला एक गोष्ट कळत नाही, माझ्या अपरोक्ष त्याच्याकडून इतकी उचल घेण्यामागील कारणच काय होते? पिताश्री, तुम्ही तर असे सांगत आहात जणू काय ते धन आम्ही आमच्या स्वतःच्या सुखासाठी उचलले. म्हणाय तर काय. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या वर्षी आपण आपल्या घरात महापूजा आयोजिली होती. त्यासाठी संपूर्ण गावामधील जनतेस आपण भोजन दिले होते. त्यासाठी किती धनाचा व्यय झाला आणि त्याचसाठी धन उपयोगी पडले ना. उगाच तुमच्या कुकर्मांचे खापर माझ्या महापूजेवर फोडू नका. मला खात्री आहे तुम्ही स्वतःच्या कार्यासाठी ते धन उपयोगात आणले.
आणि आता माझ्यावर आळ आणता? मला आता याविषयी काहीही ऐकून घ्यायचं नाही. बंधू, आपले सर्व ऐश्वर्य नाहीसे झाले. आता मला केवळ तुम्हा दोघांचाच आधार आहे. सगळे काही संपले आहे. नाही पिताश्री, असे दुःखी होऊ नका. अहो, तुम्ही आदर्श आहात आमचे, आणि तुम्हीच जर का असे खचून गेलात तर आम्ही कोणाकडे बघायचे? अहो, तुम्ही हाती काही नसताना इतके सारे कमवले होते, आणि तुमच्यासारख्या प्रयत्नशील मनुष्याने असे उद्गार काढावेत? आणि असे का म्हणत आहात की आपल्या हाती काहीच नाही? अहो, अजूनही आपल्या भूमीचा 1/3 भाग आहे ना आपल्या जवळ. पुत्री, त्या भूमीतून असे काय उत्पन्न निघणार, आणि घेतलेले धन कसे परत करणार? पिताश्री, कितीही खडतर असला तरी प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही एका लहान पावलानेच होत असते. आपण प्रयत्न सुरू करूयात, आणि मला खात्री आहे की आपलं सगळं सुरळीत होईल. माऊली, तुला म्हणून सांगतो, माणूस आणि देव यांच्यामधलं नातं हे साधारणतः माकड आणि दरवेशी अशासारखं आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे सगळे दोर त्याच्या हातामध्ये. तो आपल्याला कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवत असतो, आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसते. म्हणून तर म्हणतात ना, देवाची काठी दिसत नसली तरी तिचा मार लागलेला बरोबर समजतो. कोणत्या क्षणी शनिदेव तुमची काय परीक्षा घेतील आणि तुमचं वर्तन कसं तपासतील हे लक्षातही येणार नाही. आणि म्हणून प्रसंग कितीही बाका असो, कधी उन्मत्त होऊ नका, उतू नका, मातू नका, आणि घेतला वसा टाकू नका.